अंगावरून सततचं पांढरं पाणी जातच राहतंय, इनर्स ओले होत आहेत, त्यामुळे चिडचिड होते, फ्रेश वाटत नाहीये. आहे का तुम्हाला ही समस्या? मग जाणून घ्या हे नक्की पांढरं पाणी कशाचं आहे. मैत्रिणींनो, कधी विचार केलाय का जर आपल्या तोंडामध्ये लाळच राहिली नसती तर आपल्याला चावणं, खाणं आणि गिळणं शक्य झालं असतं का? नाही. तसंच आपल्या खालच्या भागामध्ये काही नॅचरल स्राव आहेत जे तिथे ओलावा टिकून ठेवण्यासाठी मदतगार असतात. आता जर हा ओलावाच नसेल तर विचार करा तिथला कोरडेपणा तुम्हाला सहन होईल का? त्या कोरडेपणामुळे जी खाज येईल, ज्या बाकी गोष्टी घडतील त्या असह्य होतील. त्यामुळे खालच्या भागाला हा जो नैसर्गिक स्राव आहे हा फार गरजेचा आहे. परंतु याचं प्रमाण काही वेळेला वाढतं. आता नॅचरली कधी वाढतं तर पाळीच्या 5-7 दिवस आधीपासून थोडा थोडा स्राव वाढायला सुरुवात होतं. तसंच ज्यावेळेला ओव्ह्युलेशन पिरियड असतो त्यावेळेला देखील हा नॅचरल स्राव वाढतो. त्यामुळे फक्त जर पांढरा, सफेद आणि त्याला वास नाही, त्याचा रंग बदललेला नाही, जर असा स्राव जात असेल तर तुम्ही कृपया काळजी करू नका. यापेक्षा तुम्ही फक्त इनर चेंज करत राहा. दिवसाला 3-4 इनर चेंज केल्या तरी चालणार आहेत. परंतु जर त्या पाण्याला वास येत असेल, त्या पाण्याचा रंग बदलत असेल, त्या पाण्यामुळे तुम्हाला खाज सुटत असेल तर मात्र तो प्राकृतिक स्राव नाही, मग तो ॲबनॉर्मल झालेला आहे, तो इन्फेक्टेड झालेला आहे. अशा वेळेला तुम्ही नक्की डॉक्टरांकडे जा.